अखेर बांगलादेशाला 1.5 वर्षाच्या राजकीय अस्थिरतेनंतर स्थिर सरकार मिळाले. रस्त्यावरची आंदोलनं, हिंसाचार, अंतरिम कारभार आणि अनिश्चिततेच्या सावटातून अखेर देश बाहेर पडताना दिसतोय. जवळपास 20 वर्ष सत्तेपासून दूर असलेल्या म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला जनतेनं कौल दिलाय आणि तारिक रेहमान यांची पंतप्रधान पदासाठी नाव चर्चेत आहे. पण या सत्ता बदलामागं नेमकं काय राजकारण दडलंय? कोण आहेत नवे पंतप्रधान तारिक रेहमान? आणि भारतासाठी याचा अर्थ काय होतो? म्हणजे भारताला याचा फायदा आहे की तोटा आहे? बांगलादेशामध्ये राजकारण नव्यानं सुरू होण्याचा आणि भारतावर याचा परिणाम होण्याचा काय संबंध? चला समजून घेऊयात. नमस्कार, मी संजना मध्ये आपले स्वागत. 2024 मध्ये बांगलादेशात मोठं आंदोलन सुरू झालं. सुरुवात झाली सरकारी नोकऱ्यांमधील कोटा अर्थात आरक्षणाच्या नियमांवरून. तरुणांमध्ये बेरोजगारी वाढली होती. त्यातच निवडणुका पारदर्शक नाहीयेत, विरोधकांना संधी दिली जात नाही असे आरोप होत होते. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आंदोलन हळूहळू सरकार विरोधी लाट बनलं. पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष झाला. गोळीबार, दंगल, कर्फ्यू अशी परिस्थिती निर्माण झाली. देशात तणाव वाढत गेला आणि या सगळ्या दबावामुळे त्यावेळी पंतप्रधान असलेल्या शेख हसीनांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार कोसळलं. शेख हसीना भारतात आला तसं नंतर सांगितलं जाऊ लागलं आणि समोरही आलं. राजीनाम्यानंतर देशात अंतरिम म्हणजे तात्पुरतं सरकार स्थापन करण्यात आलं. अर्थतज्ञ मोहम्मद युनिस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालत होतं. पण हा काळ पूर्णपणे स्थिर नव्हता. राजकीय तणाव, आंदोलने, अनिश्चितता सुरूच होती. दरम्यान शेख हसीना भारतात असताना बांगलादेशात त्यांच्या विरोधात खटले सुरू झाले आणि एका अंतरिम न्यायालयाने मानवतेविरुद्ध गुन्ह्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर केल्याची बातमीही समोर आली होती. आणि अखेर 12 फेब्रुवारी 2026 रोजी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष अर्थात BNP आणि जमात ए इस्लामी या पक्षात मुख्य लढत झाली. या निवडणुकीत BNPला विजय मिळालाय आणि अंतरिम सरकार संपुष्टात आलं. आता निवडणुकीकडे पाहायचं झालं तर यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी पक्षावर बंदी घालण्यात आल्यामुळं तब्बल 20 वर्षात पहिल्यांदाच हे चिन्ह निवडणुकीच्या रिंगणात नव्हतं. त्यामुळे ही लढत प्रामुख्याने BNP आणि पूर्वी ज्यांनी एकत्र सत्ता गाजवली आहे त्या सहयोगी असलेल्या आणि यावेळी स्वतंत्रपणे लढलेल्या जमात ए इस्लामी या पक्षात झाली. जमात ए इस्लामीला अपेक्षित यश मिळालं नाही. पक्षाचे अध्यक्ष शफीकुर रहमान यांनी ढाका परिसरातून विजय मिळवला. फक्त 63 जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं. दुसरीकडे BNPने जोरदार कामगिरी केली. 300 सदस्यांच्या संसदेत 151 हा बहुमताचा आकडा असताना BNPचे तब्बल 197 उमेदवार विजयी झालेत. पक्षाध्यक्ष तारिक रेहमान हे ढाका 17 आणि बोगुरा 6 या 2 मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झालाय आणि ते लवकरच पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेणार असल्याचं स्पष्ट झालंय. आता प्रश्न असा आहे की नवीन होणारे रेहमान तारिक कोण आहेत? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय राहिली आहे? चला समजून घेऊयात. आणि मग यानंतर हे सरकार सत्तेत आल्यावर भारतावर याचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घेऊयात. खरं तर तारिक रेहमान यांचा राजकीय प्रवास अत्यंत चढ उतारांनी भरलाय. वयाच्या फक्त 23व्या वर्षी ते राजकारणात सक्रिय झाले. त्यांची आई आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया या स्वतः मोठ्या राजकीय नेत्या असल्यामुळे त्यांचा राजकारणात प्रवेश स्वाभाविक मानला गेला. 2007 मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना अटक करण्यात आली. अटकेदरम्यान त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. रेहमान यांचं म्हणणं आहे की हे सगळे आरोप फक्त त्यावेळी शेख हसीना यांच्या राजकीय दबावातून लावले गेले होते. 2008 मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली आणि ते लंडनला निघून गेले. लंडनला वास्तवात असतानाच तिथूनच त्यांनी आपल्या पक्षाची म्हणजेच BNPची राजकीय सूत्र हाती ठेवली होती. 2004 मध्ये शेख हसीना यांच्या सभेवर झालेल्या हल्ल्याच्या कटाप्रकरणी 2018 मध्ये त्यांना आजीवन कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. त्यानंतर ते बराच वर्ष देशाच्या बाहेर राहिले. मात्र 2024 मध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर राजकीय वातावरण बदललेल्या परिस्थितीत ते पुन्हा बांगलादेशात आले. पक्ष संघटना मजबूत केली आणि अखेर निवडणुकीत विजय मिळवत आता ते पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या मार्गावर आहेत. आता त्यांचं पंतप्रधानपदी विराजमान होणं भारतासाठी कसं महत्वाचं आहे याच्यावर बोलूयात. बांगलादेशात कोणाचं सरकार येतंय आणि त्यांचा कल कोणाकडे असतो यावरच भारतासाठी मोठा फरक पडू शकतो. जर नवीन सरकार चीनकडे जास्त झुकलं तर भारताच्या सुरक्षेला धोका वाढू शकतो. विशेषतः सिलिगुडी कॉरिडॉर आणि बांगलाच्या उपसागरच्या भागात भारत
आणि भारत अधिक सतर्क राहील. त्यामुळे भारताला संबंध संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. तसं पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षात भारतानं बांगलादेश सोबत रेल्वे, रस्ते आणि बंदरावर मोठी गुंतवणूक केली आहे. अनेक प्रकल्प भारताच्या ईशान्य राज्यासाठी महत्वाचे आहेत. नवीन सरकार आल्यावर हे प्रकल्प सुरू राहणं भारतासाठी महत्वाचं आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा मुक्त व्यापार करार यावर चर्चा होऊ शकते असं सांगितलं जाते. आता अजून एक म्हणजे अल्पसंख्याकांचा प्रश्न. अल्पसंख्याकांचा प्रश्न बांगलादेशमध्ये हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांची सुरक्षितता हा भारतासाठी भावनिक आणि राजकीय मुद्दा आहे. काही घटनांमुळे आधीच चिंता वाढली. नुकताच काही दिवसांपूर्वी हिंसक वळण या सगळ्या गोष्टींमुळेही लागलं होतं. त्यामुळे भारत नवीन सरकारकडून स्पष्ट हमी मागेल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अजून एक म्हणजे तिस्ता पाणी प्रश्न. तिस्ता रिव्हर पाणी वाटपाचा मुद्दा अनेक वर्षापासून रखडलाय. हा प्रश्न सुटला तर दोन्ही देशांमधील विश्वास अधिक मजबूत होऊ शकतो. आता बघा, निवडून आलेल्या सरकारकडे जनतेचा थेट जनादेश असतो. त्यामुळे त्यांचे निर्णय अधिक ठाम आणि प्रभावी असतात. आता अशी अपेक्षा आहे की बांगलादेशमधील नवीन सरकार भारतासोबत तिस्ता रिव्हर आणि इतर 53 सामायिक नद्यांच्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावर नव्याने चर्चा सुरू करेल. सध्या तरी या सगळ्या प्रकरणावर किंवा जे काही बांगलादेशात सुरू आहे त्यावर सध्या भारत सरकारची भूमिका वेट आणि वॉचची दिसून येते. मात्र एकूणच काय तर बांगलादेशमध्ये नवीन सरकार कसं वागेल यावरच भारत बांगलादेश संबंधांचा पुढचा सूर ठरणार आहे हे नक्की. त्यामुळे आता हे सरकार बदलल्यानंतर भारताला थोडंसं जड जाऊ शकतं, पण यातून सरकार कसा मार्ग काढेल यावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत हे नक्की.